हॅलो नयनतारा, अगं मी कामिनी बोलते. बोला बोला. काही काम होतं का? नाही, मी आत्ता जरा घाईत होते. तुझ्या कामाच्या वेळात फोन केला का? सॉरी सॉरी. नाही, मी फोन एवढ्याचसाठी केला होता, तुझं अभिनंदन करायचं होतं म्हणून. अभिनंदन कशासाठी? म्हणजे काय झालं काय? सॉरी, म्हणजे तुला काहीच कल्पना नाहीये का? अगं आपला ऋषी, हा म्हणजे तुझा ऋषी, हा मुलींच्या टीमचा कोच झालाय असं कळलं मला. व्हॉट? हो. सॉरी सॉरी, तुला माहित नव्हतं वाटतं. बरं 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 बरं. तर म्हटलं आपल्या ऋषीला आपण त्याचं अभिनंदन करावं म्हणून फोन केला होता. तुला खरं सांगू का, मला इतका आनंद झालाय ना, इतका आनंद झालाय ना, आपला ऋषी त्या मुलींच्या टीमचा कोच झाला म्हणून. हा, त्या कमळीच्या टीमचा. नेबळट बावळट अशा मुलींचा तो कोच झालेला आहे. म्हणजे खरं तर तुझ्या स्टेटसला ते बरोबर वाटत नाहीये, पण असो. पण मला खरं सांगू का, मला कौतुक वाटलं ते आपल्या ऋषीचं. किती गुणी आहे ना, सगळ्या बिचाऱ्या गोरगरीब मुलींना किती मदत करतोय, खास करून त्या कमळीच्या टीमला. म्हणून म्हटलं तुझं अभिनंदन करावं आणि म्हणून तुला फोन केला होता. हॅलो हॅलो नयनतारा, आहेस ना? हॅलो हॅलो हॅलो. हां हां, बोला. नाही नाही, तुझा मध्ये आवाज ऐकू आला नाही ना म्हणून विचारलं. कामिनीजी, मी नंतर बोलते हां तुमच्याशी. हां बरं बरं बरं. बाय नयनतारा. या ऋषीला लेक्चररशिप करण्याकरता कॉलेजमध्ये पाठवलं ना, ही चूक झाली. कमळी. राणी आजी, तू सिक्रेट हो. तू सिक्सर वाला. क्लॅप 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 क्लॅप. शक्काच डाव. अर्थातच योग्य ठिकाणी घाव बसला ना की आपलं काम होतच म्हणून समज. अरे एवढंच करून थांबणार नाहीये मी. मग आता याच्या पुढे मी एवढा मोठा धमाका करणार आहे ना. कमळी आहे ना, तिचा आजचा आनंदाचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा? काय करणारस म्हणजे तू? म्हणजे यापुढे ती कमळी कबड्डी खेळणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आयुष्यातनं ती अशी बाजूला जाणार आहे. कायमची. ग्रॅनी आजी, एक्सप्लेन मी, तू काय करणार आहेस? बघत राहा फक्त. ग्रॅनी आजी तर डेंजरच आहे, पण आता काय करणार आहे असं?